नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या अभ्यास नीती या ॲपवरती सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण MPSC मार्गदर्शनची सिरीज या ठिकाणी घेतोय. MPSC म्हणण्याऐवजी आपण याला स्पर्धा परीक्षा असा शब्द दिलेला आहे, कारण फक्त MPSC नाही, कुठलीही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही लेक्चर्स या ठिकाणी कामी येणार आहेत. पहिलं लेक्चर आपण बघितलं की दिवसभराचं टाइम टेबल कसं असावं, म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय अप्रोच ठेवावा, की दिवसभरात किती तास अभ्यास करायचा, किती विषयांचा करायचा, त्या सगळ्या बाबतीत आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला माझ्याबद्दल माहिती दिसतेय. जर तुम्ही मला ओळखत नसाल, माझं नाव रोहित जाधव. UPSC, MPSC, बँकिंग, SSC, रेल्वे अशा सर्व परीक्षांना गेली 8 वर्ष मी शिकवतोय. जनरल सायन्स, मॅथ्स, रिझनिंग, करंट अफेअर्स आणि इथिक्स हे माझे सब्जेक्ट आहेत. वेगवेगळ्या गोष्टींची स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग देणं हे माझं एक खूप महत्त्वाचं कार्य आहे, जे की मी गेले 9 वर्ष 8 वर्ष करत आलेलो आहे. त्याचा खूप विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. त्यामुळे आपण नेहमी ही सिरीज मुलांना बघण्यासाठी प्रोत्साहित करतो, की सगळ्यात पहिले ही सिरीज पहा, नंतर स्पर्धा परीक्षा करा. कारण ह्या सिरीजमध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षेचं खूप काही महत्त्वाचं गायडन्स असं मिळतं. म्हणजे आपण म्हणू शकतो 100% गायडन्स मिळतं. तरी या व्यतिरिक्त पण काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते विचारू शकता. तर अभ्यासाचे संपूर्ण मार्गदर्शन आपण पाहतोय. दिवसभरामध्ये काय काय केलं पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, याबाबतचं लेक्चर ऑलरेडी झालेलं आहे. कसं सेशन्स ठेवायचे, काय करायचं, हे सगळं बोलून झाल्यानंतर आजचं आपलं महत्त्वाचं सेशन आहे आर्ट ऑफ नोट्स मेकिंग. इथे आपण एक चित्र दाखवतोय तुम्हाला. मेक नोट टेकिंग फन हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. नोट्स काढणं म्हणजे मुलांना एक प्रकारे सजा वाटते, पण आपल्याला त्या सजेला मजेत रूपांतरित करायचे. कोणाला नोट्स काढायला सांगितलं ना, तर खूप लोक कंटाळा करतात. मग नोट्स कशा काढायच्या, का काढायच्या, नाही काढलं तर नाही चालत का, सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या सेशन्समध्ये मिळतील. द आर्ट ऑफ नोट्स मेकिंग. आर्ट म्हणजे नोट्स मेकिंग ही एक कला आहे. मग आपल्याला ही कला विकसित करायची असेल तर कुठल्या पद्धतीने आपण ती करू शकतो, त्याचं उत्तर या लेक्चरमध्ये तुम्हाला मिळणार आहे. नोट्स काढताना सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम मुलांचा काय येतो, की सर नोट्स कशा काढायच्या. आता समजा एक एक्झाम्पल घेऊ आपण. MPSC करतोय विद्यार्थी, त्याला जनरल सायन्सचा अभ्यास करायचा आहे. तर जनरल सायन्समध्ये एक चॅप्टर आहे न्यूटनचे गतिविषयक नियम. आता न्यूटनचे गतिविषयक नियम हे तुम्हाला 6वी-7वीच्या पुस्तकात पण भेटेल. न्यूटनचे गतिविषयक नियम हे स्टेट बोर्डमध्ये आहे, तसंच NCERTच्या पुस्तकांमध्ये आहे. न्यूटनचे गतिविषयक नियम एखाद्या लेखकाच्या पुस्तकात पण तुम्हाला सापडेल. आणि 11वी-12वी मध्ये पण न्यूटनचे गतिविषयक नियम आहेत. मग मुलगा ज्यावेळेस फर्स्ट टाइम नोट्स काढायला बसतो, तर त्यावेळेस त्याच्या मनात प्रश्न येतो, की मग मी स्टेट बोर्ड वाचू, NCERT वाचू का रेफरन्स पुस्तक वाचू, नेमकं काय काय करू. आणि मग चारही गोष्टी घेऊन तो बसणार आणि मग ह्यातले एक वाक्य त्यातले एक वाक्य. टेडियस प्रोसेस, बोरिंग प्रोसेस, लॉंग प्रोसेस. हे काही 10-15 दिवस तो करू शकतो, पण एवढ्या सगळ्या सब्जेक्ट्समध्ये एवढे सगळे टॉपिक्स आहेत आणि प्रत्येक टॉपिकसाठी हे सगळं करणं शक्य नाही ना त्याला. मग नोट्स काढताना मग एकाच पुस्तकातनं काढायचे का, मग एका पुस्तकातनं काढल्यावरती त्यातला काही डेटा राहिला तर मग काय करायचं, कसं करायचं, सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील. जर तुम्ही 4-4, 5-5 पुस्तकं गोळा करून नोट्स काढायला बसताय किंवा नेटचा वापर करताय, तर त्याला नोट्स काढणं नाही म्हणत. आजकाल मार्केटमध्ये तुम्ही जर बघाल तर खूप सारे लेखक आपल्याला दिसत आहेत वेगवेगळ्या पुस्तकांचे. तर एखाद्याला पुस्तक काढायचं असेल तर तो हे काम करतो, रिसर्च अँड अनालिसिस. समजा आता त्याला न्यूटनचे गतिविषयक नियम त्याच्या पुस्तकामध्ये लिहायचे, तर तो काय करेल, स्टेट बोर्ड बघेल, NCERT बघेल, कुठल्या तरी लेखकांची आधी असलेली पुस्तकं बघेल आणि नेटवर सर्च मारेल. आणि मग त्यातला जो कलेक्टिव्ह डेटा आहे तो त्याच्याकडे लिहेल आणि मग ते तुमच्या समोर रिप्रेझेंट करेल, माझं पुस्तक. तुम्हाला पुस्तक थोडी लिहायचे, तुम्हाला नोट्स काढायचे. मग हे नोट्स काढणं कसं असतं, काय असतं हेच माहीत नसल्याने मग मुलगा बोर होतो आणि मग सोडून देतो नोट्स काढायच्या. आणि मग शेवटी त्याचा परिणाम काय होतो, की एक्झामच्या शेवटी त्याच्याकडे रिव्हिजन करायला काहीच नसतं. आता आपल्याकडे एवढे 7-8 विषय आहेत किंवा 10 विषय म्हणू आपण, राऊंड फिगर. म्हणजे सगळंच पकडा, 10 विषय आहेत आणि त्या सगळ्यांचे एवढे टॉपिक्स आहेत, एवढी पुस्तकं आहेत. तेवढी पुस्तकं घेऊन शेवटी एक्झामच्या आदल्या दिवशी कसं काय बसणार माणूस. जर आपण ऑलरेडी 1 वर्षापासून 1.5 वर्षापासून अभ्यास करतोय, आपल्याकडे त्या विषयाच्या नोट्स बनलेल्या आहेत, तर एकदम सिंपल आहे, त्या विषयाच्या नोट्स काढून रिवाईज मारायच्या आहेत आणि रिवाईज करून एक्झामला जायचंय. डायरेक्टली आपल्याला त्यातले काही काही क्वेश्चन्स सापडतील, काही त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स सापडतील. खूप सोपी प्रोसेस आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप शिकूयात. सगळ्यात पहिले की वाय टेक नोट्स, नोट्स का काढाव्यात.
तर नोट्स का काढाव्यात, तर सगळ्यात महत्त्वाचं कारण तर हेच दिलेलं आहे की एक्झामच्या रिव्हिजनमध्ये हेल्प होते, मेमरीसाठी हेल्प होत असते, अंडरस्टँडिंगसाठी हेल्प होत असते. ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. युजफुल रेकॉर्ड ऑफ इन्फॉर्मेशन शॉर्टकटमध्ये आपल्याकडे लिहिलेलं आहे. आणि हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हेल्प्स युअर रायटिंग. तुमची लेखन कौशल्य पण ते सुधारतं. आता लेखन कौशल्याचा तुम्हाला जास्त एवढा काही यूज नव्हता, पण आता 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, तर त्याच्यामध्ये रायटिंग सगळ्यात इम्पॉर्टंट टास्क असणार आहे. आन्सर रायटिंग खूप महत्वाची आहे, एसे रायटिंग आहे. तर मग यूपीएससीची मुलं कंपल्सरी नोट्स काढतात, कारण त्यांना डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी हे खूपच गरजेचं असतं. तर या सगळ्या गोष्टींसाठी नोट्स घेणं गरजेचं आहे. शेवटच्या दिवशी तुम्ही सगळी पुस्तकं घेऊन बसू शकत नाही अभ्यासाला. मग नोट्स असतील तर आपल्याला थोडक्यात ते वाचून रिवाइज करता येतं. रिव्हिजनसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे नोट्स. मग काही जण म्हणतात मग ते तर सिम्पल आहे ना, आपलं पुस्तक घ्यायचं त्याच्या खाली अंडरलाईन मारायच्या. अरे पण पुस्तकं 20 आहेत, त्या 20 पुस्तकांखाली अंडरलाईन मारणार, हायलायटरने हायलाइटेड करणार. जरी आपण अंडरलाईन मारली किंवा हायलाइट केलं तरी आपण वाचताना तो सगळा डिटेलमध्ये पॅरेग्राफच वाचतो. तर त्याने एवढा काय आपल्याला हेल्प नाही होत. आणि मग सगळ्याच गोष्टींच्या नोट्स काढत बसायला आपल्याला वेळ पण नाही. मग आपल्याला नेहमी मी काय म्हणतो की मध्यमार्ग वापरा. सगळ्याच गोष्टीच्या नोट्स काढत बसला तर मग वेळच नाही पुरणार, आणि काहीच नोट्स नाही काढल्या तर एक्झामच पास नाही होणार. मग काहीच्या नोट्स काढायच्या. आता समजा पर्वत शिखरे, त्यांच्या उंची किंवा नद्या उपनद्या वगैरे असं सगळं दिलेले, एक तक्ता दिलाय पुस्तकात. ऑलरेडी पर्वत शिखरे आणि त्यांच्या उंची याचा तक्ता आहे. आता ह्या तक्ता म्हणजे एक नोट्सच्या स्वरूपात आहे. मग आता हा तक्ता तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढला आणि खुश झाला, यस मी नोट्स काढल्या, त्याला नोट्स थोडी म्हणतात. तो ऑलरेडी तुम्हाला रेकॉर्ड ऑफ इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग ती इन्फॉर्मेशन तुम्ही ऍज इट इज पुट करू शकता. नोट्स मेकिंगला इंटरेस्टिंग बनवलं गरजेचं आहे. नोट्स मेकिंग म्हणजे नुसतं जसं जसं लिहून काढणं. आपल्या मुलांना नोट्स काढणं सांगितलं ना की बाबा ह्याचं नोट्स काढ, आपला मुलगा काय करतो, स्पर्धा परीक्षेतला नोट्स काढायला सांगितल्यावर आणि किंवा व इत्यादीचा ई हे 3-4 शब्द सोडून बाकी सगळं छापून आणतो. सर नोट्स, सर नोट्स. त्याला नोट्स नाही म्हणत मित्रांनो. खराब अक्षरात चांगल्या अक्षरात दिलेल्या गोष्टीचं एक झेरॉक्स तुम्ही काढ. पुस्तकामध्ये चांगलं टाईप करून दिलेले तेच तुम्ही तुमच्या खराब अक्षरात लिहून आमच्या समोर झेरॉक्स मारली आणि दाखवलं, सर नोट्स. त्याला नोट्स नाही म्हणत. मग नोट्स कशाला म्हणतात, नोट्स कशा काढायच्या, त्याचं उत्तर इथे. हाऊ टू मेक नोट्स. यूज ऑफ कीवर्ड्स. नोट्समध्ये सगळ्याच्या सगळं फापट पसारा नसतो लिहायचा. नोट्समध्ये फक्त कीवर्ड्स लिहायचे असतात. नोट्स मेकिंगचा पहिला रूलच आहे की नोट्स मेकिंगमध्ये पूर्ण वाक्य लिहायची नसतात. याला असे म्हणतात, कशाला याला असे म्हणतात, डायरेक्ट तुम्ही जे आहे ते महत्वाचं फक्त लिहून टाका. पेशींच्या अभ्यासास सायटॉलॉजी, पेशीशास्त्र असे म्हणतात. तर मी काय म्हणेल, पेशींचा अभ्यास सायटॉलॉजी. मुलगा, पेशीच्या अभ्यासाला सायटॉलॉजी, पेशीशास्त्र असे म्हणतात. मग ते कशाला पुढचं. तर ते तसं नसतं लिहायचं, फक्त कीवर्ड्सला आपल्याला त्या ठिकाणी महत्वाचे जे आहेत त्यांनाच लिहायचं. क्रिएट माइंड मॅप्स. माइंड मॅप्स काय असतात ते मी तुम्हाला इथे लाईव्ह क्रिएट करून दाखवेल की एखादी मोठी इन्फॉर्मेशन असेल, डेटा असेल, तो कसा बसवायचा. वनस्पतीचे वर्गीकरण असेल, प्राण्यांचे वर्गीकरण असेल, किंवा आपण रक्ताभिसरण संस्था असेल, आपल्या शरीराचा अभ्यास करत असताना आपण वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो. फिजिक्समध्ये काय काय तक्ते असतात, केमिस्ट्री मधला कार्बन कंपाऊंडचा तक्ता वगैरे, तर सगळं मी तुम्हाला दाखवेल कसं करायचं. सॉरी. आणि हे फक्त सायन्सलाच नाही लागू होत, हे राज्यशास्त्राला पण लागू आहे, हे अर्थशास्त्राला पण लागू आहे, हे हिस्ट्रीला पण लागू आहे. मी सायन्सचा विषय शिकवतो म्हणून माझ्या तोंडात ना सायन्सच्या टॉपिकची नावं येतात. तर असं नका समजू की हे फक्त सायन्ससाठी बोलतात. राष्ट्रपतीचं नाव मध्ये लिहिलं. राष्ट्रपतीचे कलम काय, कुठल्या कलमांतर्गत त्याचे शपथविधी आहे, कुठल्या कलमांतर्गत त्याची निवड, भत्ते, पेन्शन वगैरे, त्याचे अधिकार काय, कायदे काय, असं एकदम भारी बनवता येतं. ट्री डायग्राम्स बनवता येतात, खूप काही गोष्टी आहेत. समराइज डेटा इंटू 10%, हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे ह्याचं म्हणणं काय की तुम्ही जर 100 शब्द वाचताय तर तुमच्या नोट्स 10 शब्दात झाल्या पाहिजेत. तुम्ही 10 पानं वाचताय तर त्याच्या नोट्स 1-2 पानातच झाल्या पाहिजेत. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही काय करताय, 100 मधले 10 शब्द वजा करून 90 शब्द छापताय, ते नाहीये. समराइज इंटू 10%. कुठलाही जो पॅरेग्राफ आहे ना, त्याला फक्त 10%च त्यातले कीवर्ड उचला. मग आम्हाला नाही येत, मी आहे ना करून दाखवायला. आपल्या ऍपवरचे खूप सारे असे बॅचेस तुम्हाला मिळणार आहेत, ज्या बॅचेसमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी करता येतील. आपला युट्यूब चॅनल पण तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आपलं टेलिग्राम आहे. सगळ्या ठिकाणी तुम्हाला आपल्याकडनं जेवढी हेल्प होईल तेवढी मी करण्याचा प्रयत्न करेल. पण कसं असतं माहितीये का, दुसऱ्याच्या नोट्स डायरेक्टली वापरण्यापेक्षा
जर तुम्ही त्या स्वतः बनवल्या असतील तर त्या लक्षात ठेवायला सोपं पडतं. प्रॉपरली ऑर्गनाइज नोट्स असणं गरजेचं आहे. आता प्रॉपरली ऑर्गनाइज आणि आपण म्हटलं म्हणजे कसं आहे की कसं पण असं गर्दी गर्दीत नाही लिहायचं, कारण आपण एकदा लिहिताना आपल्या लक्षात आहे, पण नंतर दुसऱ्यांदा आपण 1 महिन्याने 2 महिन्याने किंवा 3 महिन्याने वाचतोय तर त्यावेळेस आपल्याला कळलं तर पाहिजे काय लिहिलेलं आहे. प्रॉपरली ऑर्गनाइज मॅनरमध्ये लिहायची सवय ठेवा. मग असं सांगितलं ना, मग काही काही जणांना वाटतं की चित्रकलाच करायची, ते मग आणतात 4 कलरचे पेन, हिरवा, लाल, निळा, काळा, मग 4 कलर स्केच पेन, मग हायलायटर रंगवायचं. नो, हे नाही करायचं. अति तेथे माती. मग तुम्ही ते सगळं प्रेझेंटेशन आणि त्याच्या नादामध्ये तुमचा अभ्यासाचा वेळच वाया घालवता. आपल्या नोट्स आपल्याला समजतील अशा प्रकारे ऑर्गनाइज वे मध्ये नीट अँड क्लीन असाव्यात. जास्त खाडाखोड वगैरे काय नाही. एखादं चुकलंच नोट्स लिहिताना, काही जण पानं फाडतात, हे यार चुकलं, पान फाडलं, परत पहिल्यापासून लिहू, वेळ वाया चाललाय. त्या नोट्स आपल्याला काही कुठल्या प्रदर्शनात मांडायच्या नाहीयेत की त्याचा काय अवॉर्ड आहे की बाबा नोट्स सबमिट केला, यस मला इंटरनल मार्क्स मिळाले, मी सिलेक्ट झालो, असं काहीच नाहीये. तर ह्या गोष्टी सोडून द्या. मग माझ्या नोट्स कोणतरी बघेल आणि इम्प्रेस होईल, काहीच नाही. तुम्ही तुमच्या नावापुढं पोस्ट असेल ना, सगळं जग इम्प्रेस होईल. तुमच्या नोट्स वाचता येत नसतील तर ते पाया पडतील, प्लीज नोट्स द्या, प्लीज नोट्स द्या. त्यामुळे आपल्याला समजेल अशा अक्षरांमध्ये, नाही तर मग परत पहिल्यापासून सुरुवात करणार, मग शुद्ध लेखनाला सुरुवात, मग त्याला खूप वर्ष लागतील शुद्ध लेखनापासून जर सुरुवात असेल तर. प्रॉपरली ऑर्गनाइज म्हणजे आता कसं ते पुढे पुढे मी सगळं सांगतो. मी या ठिकाणी मुद्दाम स्वतःचे या ठिकाणी एक्झाम्पल घेतलेले आहेत. आता माइंड मॅप अशा प्रकारे तयार करतात. सब्जेक्टला, मूळ सब्जेक्टला मध्ये टाकायचं, त्याच्याशी रिलेटेड टॉपिक्स. आता समजा 1857चा उठाव आहे तर 1857चा उठाव इथं टाकायचं. मग त्याची राजकीय कारणं काय होती, सामाजिक कारणं काय होती, किंवा 1857च्या उठावामध्ये कोण कोण त्या ठिकाणी सहभागी होतं, भारताकडनं कोण कोण सहभागी होतं, इंग्रजांकडनं कोण कोण सहभागी होतं, त्यानंतर त्याची सामाजिक कारणं काय होती, राजकीय कारणं काय होती, त्याची आर्थिक कारणं काय होती, त्याचे परिणाम काय झाले, किंवा 1857च्या बाबतीत कोणाची काय काय मतं होती. असं पूर्ण आपण बनवू शकतो, कशाचंही बनवू शकतो. मूलभूत हक्क, मग मूलभूत हक्क कोणकोणते, कुठल्या कलमांतर्गत, कशातनं काय सांगता येतं, कसंही तुम्ही बनवू शकता. हे बघा, सब्जेक्ट, त्यांचे कनेक्शन्स, टॉपिक्स, टॉपिक्सच्या नोट्स, आयडिया, कीवर्ड्स. नोट्सचं एक सगळ्यात महत्वाचं उद्देश काय आहे की तो कीवर्ड्स वाचून आपल्याला सगळा टॉपिक आठवावा, आणि ह्याचं कनेक्शन आहे आपल्या एक्झाम मध्ये. मुलं काय म्हणतात, सर एक्झाम मध्ये आम्ही गेलो, एक्झाम मध्ये ना आम्ही प्रश्न वाचला आणि तो शब्द वाचला, आणि शब्द वाचून आम्ही आठवण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला लक्षातच नव्हते काय, कारण तुम्ही तशी प्रॅक्टिसच नाही केली ना. नोट्स मध्ये आपण जर कीवर्ड्स लिहिले तर एक्झाम मध्ये पण आपल्या क्वेश्चन मध्ये कीवर्ड असतो, आणि त्या कीवर्ड वरनं आपल्याला मग ही सगळी स्टोरी आठवते, आणि मग आपला मार्क्स मिळून गेला तिथेच. तर त्यासाठी नोट्स गरजेचे आहेत. आता या ठिकाणी बघा, मी केमिस्ट्रीचं हे एक बनवलेलं आहे, तुम्ही बघा वाचता वाचता तुम्हाला कळून जाईल सगळं. आता एक मी काय वहीमध्ये बनवताना इथे कलर बिलर थोडी मारणार आहे. मी माझ्या नोट्स बनवताना 2च पेन वापरतो, ब्ल्यू आणि ब्लॅक. ब्लॅकने हेडिंग ब्ल्यूने लिहिलं किंवा ब्ल्यूने हेडिंग ब्लॅकने लिहिलं, बस. त्याच्या व्यतिरिक्त काहीच वापरत नाही. आता इथे मी हायड्रोकार्बन्सची एक बेसिक नोट्स बनवली की बाबा हायड्रोकार्बन्स कंसात लिहिला हायड्रोजन आणि कार्बननी बनलेले. विवृत्त शृंखला म्हणजे जे ओपन असतात, वलयांकित म्हणजे जे बंद असतात. याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, संतृप्त, असंतृप्त, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड. संतृप्त मध्ये एक प्रकार पडतो अल्केन, त्याच्यामध्ये कार्बन कार्बन मध्ये एकेरी बंध असतो म्हणून एक रेष, आणि त्याचा जनरल फॉर्म्युला CnH2n+2. असंतृप्त मध्ये 2 प्रकार पडतात, अल्किन आणि अल्काइन. याच्यामध्ये कार्बन कार्बन 2 बंध असतात, यात कार्बन कार्बन 3 बंध असतात. ह्याला CnH2n, ह्याचा हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, ह्याचा हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. आता हे मी एका असं छोट्याशा पेजमध्ये लिहिले. हेच आपण शाळेच्या पुस्तकात किंवा कुठल्या पुस्तकात बघितलं तर 2-3 पाने याच्यामध्ये वेस्ट करतात, सगळी माहिती छापून. याला संतृप्त म्हणतात, त्याला असं म्हणतात, याला ओपन, मल्केन असं, मग त्याचा एकेरी बंद असतो, मग त्याचा हा जनरल फॉर्म्युला. हे असं शॉर्ट मध्ये आपण बनवून घेतलं, म्हणजे कधीही डोळ्यांनी नजर मारली झालं. तुम्ही आता पण जाऊन PYQ चेक करा, याच्यावरती प्रश्न आलेले. अल्काइनचा जनरल फॉर्म्युला काय असतो, रासायनिक फॉर्म्युला काय असतो, अल्केन मध्ये कार्बन कार्बन कसा बंद असतो, संतृप्त हायड्रोकार्बन्स कोणाला म्हणतात, सगळे प्रश्न आहेत. 2-3 प्रश्न तुम्हाला या तक्त्यावरून सापडतील. म्हणजे नोट्स बनवणं एकदम इझी आहे, फक्त ते बनवण्यासाठी आपल्याला इंटरेस्ट क्रिएट झाला पाहिजे. बोर वाटत असेल तर मग काहीच करू शकणार नाही. तुम्ही बघा तक्ता तुमच्या समोर आहे, काय काय दिसतंय त्याच्यामध्ये. आता मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो बघा. हे मी म्हणजे हे 2000 मला वाटतं 12 का 13चा कागद आहे. मी फक्त रफ मध्ये असंच एक नोट्स काढत होतो एका पुस्तकातनं. मला स्वतःला नोट्स बनवायच्या होत्या.
टेक्नॉलॉजी मी शिकवत होतो तर टेक्नॉलॉजीच्या नोट्स काढत होतो. तर आता तुम्हाला ब्लर दिसते सध्या, थोडंसं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो, दिसतंय का काय माहिती तुम्हाला, बघा. तर म्हणजे आता हे एवढं क्लिअर दिसणार नाही तुम्हाला, कारण याच्यामध्ये हे बघा, मी हे असं इथं इंडिया स्पेस प्रोग्राम असं नाव टाकलेलं, एकाच पेनमध्ये लिहिलेलं आहे. 60s मध्ये स्टार्ट झाला, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी अहमदाबादमध्ये स्थापन करून याची सुरुवात झाली. हे बघा, इंडियाचा स्पेस प्रोग्राम स्टार्ट मध्ये चालू झाला. मी 1900 पण नाही लिहिले, कारण मला माहिती तेव्हाच झाले स्वातंत्र्यानंतर. मुलं 1960, अरे बाबा माहितीये. इन फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी अहमदाबादमध्ये. त्यानंतर पुढे 1962, कारण 60 ते 62 2 वर्षामध्ये स्पेस रिसर्च कमिशन आलं अंडर डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी. ॲटॉमिक एनर्जी अणु विभाग आपला होता, त्याच्या अंडर स्पेस रिसर्च कमिशन आलं. त्याचे अध्यक्षपद डॉक्टर विक्रम साराभाई यांच्याकडे होते. तर मी तसलं नाही लिहिते लहान मुलासारखं. 1962 साली स्पेस रिसर्च कमिशनची स्थापना करण्यात आली. हे कमिशन अणुऊर्जा विभागाच्या अखत्यारीत काम करत होते. त्यावेळेसचे अणुविभागाचे अध्यक्ष डॉक्टर विक्रम साराभाई होते. ह्याला म्हणतात लहान मुलगा. स्पर्धा परीक्षा आणि लहान मुलगा यांच्यात काहीतरी फरक पाहिजे ना. मग हे आपण असं केलं. आता मग त्यांनी काय केलं, त्यांच्या अंडर इन्कोस्पारची स्थापना केली. इन्कोस्पार काय, इंडियन नॅशनल कमिशन फॉर स्पेस अँड रिसर्च. 1963 ला TERLS ची स्थापना केली, थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन. 1969 ला इस्रोची स्थापना झाली बेंगलोरमध्ये, डॉक्टर साराभाईचे त्याचे पहिले अध्यक्ष. 1972 ला स्पेस कमिशन डिपार्टमेंट ऑफ स्पेस नवीन चालू झालं. त्याच्या आधी आपल्याकडे स्पेस कमिशन वगैरे हे असलं काही नव्हतं, हे लक्षात घ्या. 1972 ला चालू झालं. आणि मग इकडे तुम्हाला दिसतंय की मी इथे लिहिलेले की मग स्पेस कमिशनच्या अंडर, इस्रोच्या अंडर काय काय ते इथे तुम्हाला दिसत असेल मी लिहिलेलं. मग इस्रोच्या अंडर काय काय, ISAC, VSSC, SHAR, SAC काय स्पेस ऍप्लिकेशन सेंटर, SHAR म्हणजे काय श्रीहरिकोटा हाय अल्टिट्यूड रेंज, VSSC म्हणजे विक्रम साराभाई स्पेस सेंटर, ISSC म्हणजे इस्रो सॅटेलाइट ऍप्लिकेशन सेंटर. शार मध्ये दुसरी संस्था आहे SDSC, सतीश धवन स्पेस सेंटर. काय करतं, लॉन्च करतं. हे काय करतं, प्रत्येकाचं काम लिहिलंय, कुठे ते पण लिहिलेलं. हे काय करतं, इस्रो सॅटेलाइट ऍप्लिकेशन सेंटर बेंगलोरला डिझाईन करतं, फॉर्मेशन करतं, प्रोडक्शन करतं. विक्रम साराभाई स्पेस सेंटर तिरुवनंतपुरमला लॉन्च केलं जातं, त्यातून लॉन्चिंग व्हेकल टेक्नॉलॉजी तिथे आहे. सगळं लिहिलेलं असतं. हे बघा, अँट्रिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 1992 ला चालू झालेली आहे बेंगलोरला, ट्रेडचं काम करते ती, बाहेरच्या देशाबरोबर व्यापार. मिसाईल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट 80 ला चालू झाला, 2008 पर्यंत होता. APJ अब्दुल कलामांच्या मार्गदर्शनाखाली आपण केलेलं, मिसाईल मॅन ऑफ इंडिया. तर एका पेजमध्ये एवढी इन्फॉर्मेशन दिली की हे 5-10 पेजमध्ये आहे. तर ह्या अशा प्रकारे नोट्स बनवल्या जातात. आणि हे मी फॉर एक्झाम्पल तुमच्यासाठी समोर लाईव्ह एक्झाम्पल पण आणलेले, की बाबा समोरासमोर तुम्हाला करून दाखवावं की कसे नोट्स काढले जातात. आता ही एक म्हणजे हे एक पॅरेग्राफ आहे माझ्या नोट्स. म्हणजे हे आपण स्टेट बोर्डमध्ये बघितलं तर विद्युतधारा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये हे दिलेले. तर आता माझ्या नोट्स काढायच्या टेक्निकमध्ये आता हे 10-12 ओळी आहेत. तर ह्या 10-12 ओळीची नोट्स मी कशी काढणार, तुमच्या समोर काढून दाखवतोय. घरगुती विद्युत जोडणी असं दिलेलं आहे. आपल्या घरातील विद्युतधारा ही मुख्य विद्युतवाहक तारेतून जमिनीखालून तारांद्वारे किंवा विद्युत खांबावरील तारांमधून आणली जाते. आपला मुलगा लगेच हे नोट्स आहे, लिहा. घरातील विद्युतधारा ही मुख्य विद्युतवाहक तारेतून जमिनीखालून तारांद्वारे किंवा खांबातील तारांमधून आणली जाते. 1 मार्काचा प्रश्न हा येईल हा. हे विचारणार आहे का परीक्षेत की घरामध्ये विद्युतधारा कुठून आली? आपल्याला माहिती कनेक्शन खालून जमिनीतल्या तारांद्वारे येतं किंवा खांबावरनं कनेक्शन घेतलं जातं. तर तो मुलगा ह्याला पण नोट्स म्हणतो. आणि मग सगळं छापायला लागल्यावरती मग कसं काय त्याला कंटाळा येणार? ही नोट्स आहे का? सिंपल आहे की विद्युतधारा मुख्य विद्युत वाहक तारेतनं मेन कनेक्शन जिथून असतं तिथून येते, जमिनीखालील तारांमधनं किंवा खांबांमधनं. याला नोट्स थोडी म्हणतात. त्यापैकी एक तार वीजयुक्त ज्याला की लाईव्ह तार म्हणतात. दुसरी तार जी असते त्याला तटस्थ, न्यूट्रल असं म्हणतात. वीजयुक्त तार लाल रंगाची, लाल रंगाचं रोधी आवरण, म्हणजे तार आतून असते आणि बाहेरनं त्याला इन्सुलेटर असतं, त्याला रोधी आवरण म्हणतो आपण. तर तटस्थ तार काळ्या रंगाची. भारतात या दोन्ही तारांमधील विद्युत विभवांतर व्होल्टेज साधारणतः 220 आहे. या दोन्ही तारा घरातील विद्युत मीटरला मुख्य वितळद्वारे जोडले जातात.
वितळ तारेद्वारे म्हणजे मेन फ्यूजद्वारे जोडलेले असतात. हे काय एवढं इम्पॉर्टंट नाही. मुख्य कळद्वारे या तारा घरातील सर्व वाहक तारांना जोडल्या जातात. आपल्या घरातील प्रत्येक खोलीत वीज उपलब्ध होईल अशा रीतीने या तारांची जोडणी केलेली आहे. प्रत्येक स्वतंत्र परिपथामध्ये वीजयुक्त आणि तटस्थ तारेच्या दरम्यान वेगवेगळी उपकरणं जोडलेली असतात. प्रत्येक उपकरणाला समान विभवांतर पुरवले जाते आणि उपकरणे नेहमी समांतर जोडणीने जोडलेली असतात. या व्यतिरिक्त तिसरी तार भूसंपर्कन असून ती पिवळ्या रंगाच्या रोधी आवरणाची असते. ती घराजवळ जमिनीत एका धातूपट्टीला जोडलेली असते. ही तार सुरक्षेसाठी वापरली असते. आता ह्या पूर्ण पॅरेग्राफमध्ये मला काही शब्द दिसले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 शब्द दिसले. 10-11 ओळींमध्ये 10 शब्द दिसले. म्हणजे मी जे सांगितलं कीवर्ड्स 10% तर हे आलं ते. मग आता ह्याला मी कसं काय हे करू शकतो, तर आपल्या घरी 3 पिन असते, तुम्ही बघितलं असेल. ही अशा पद्धतीची 3 पिन असते, मध्ये हे एक असतं. आता इथे 2 असतात आपल्या इथे, पण मी असंच करतो. तर ही तार कुठली आहे? ही भूसंपर्कन तार आहे आणि ही येल्लो असते. ही येल्लोवाली भूसंपर्कन तार. ही समजा आपण ब्लॅक घेतली आणि ही वाली तार कुठली असते? रेडवाली असते. मग ही तार कुठली? ही आहे लाईव्ह तार. ही आहे कुठली? न्यूट्रल तार आहे. आणि ही भूसंपर्कन तार म्हणजे याला अर्थिंग म्हणतात. अर्थिंग. याच्यामध्ये जे विभवांतर असतं, याच्यामध्ये कितीचं विभवांतर असतं? 220 व्होल्टचं. आणि याच्यामध्ये कुठलं कॉम्बिनेशन असतं? समांतर. समांतर म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन असतं. आता तुम्ही जर माझ्याकडनं सायन्स नसेल शिकला तर तुम्हाला हे एवढं डिटेलमध्ये कळणार नाही, पण जर तुम्ही शिकला असाल तर कळेल. तर मग हे असं 2 ओळीमध्ये याचे नोट्स बनतात. आपल्या घरातल्या 3 पिन बद्दल हे बोलतोय आपण. काही जणांचं म्हणणं असतं की पहिल्यांदा वाचताना नोट्स काढायच्या का, दुसऱ्यांदा का, तिसऱ्यांदा. अरे मुलांचं कधी एकदा पण पूर्ण पुस्तक वाचून होत नाही, कधी तो तिसऱ्यांदा वाचल? फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग, थर्ड रिडिंग, फसवा फसवी आहे. फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग, थर्ड रिडिंग. कॉमन सेन्स आहे की आता समजा विद्युतधारा चॅप्टर आहे, तुम्ही माझ्याकडनं शिकला. आता ह्या माझ्या नोट्स आहेत, ह्या मी अपलोड केल्या आणि मी शिकवलं. तर मी ज्यावेळेस शिकवतोय त्यावेळेस या नोट्स तुम्हाला दाखवतोय आणि शिकवतोय, त्यावेळेसच तुमचं पहिल्यांदा बघून होतंय हे. आणि मी शिकवतोय, समजवतोय, तर त्यावेळेस तुम्ही समजले. आणि हे झाल्यानंतर आता तुम्ही ज्यावेळेस घरी हे डाउनलोड कराल आणि डाउनलोड करून वाचायला घ्याल. मग वाचायला घेताना तुम्हाला मी शिकवलेलं आहे, त्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा बघितलेलं आहे. वाचताना आता तुम्ही काय कराल? जे महत्वाचं वाटतंय त्याला अंडरलाईन केलं आणि मग जे अंडरलाईन केलेलं आहे त्यातलं मेन पॉइंट्सला पुट डाऊन केलं, झालं. कुठं फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग, थर्ड रिडिंग, फसवा फसवी. जी लोक 3 वर्ष आधी तयारीला लागतात की बाबा 13वीत आहे मी आता सुरुवात करतो स्पर्धा परीक्षेला, त्या लोकांना ते तसला वेळ असतो फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग. आणि ते मला एक स्वतःला पर्सनली वाटतं की एखादा ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला थर्ड रिडिंग, फोर्थ रिडिंग असलं काय करायची गरज नाही. आणि नोट्स काढल्यानंतर मग ते पुढचं असतं की बाबा नोट्सला रिवाइज करा पहिल्यांदा, मग नोट्सला दुसऱ्यांदा रिवाइज करा, तिसऱ्यांदा करा. मग त्याला तुम्ही म्हणू शकता फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग, थर्ड रिडिंग. कारण काय होतं की एखादा विद्यार्थी 4-5 वर्ष तयारी करून पास होतो आणि मग नंतर येऊन युट्यूबवर भाषण ठोकतो, त्याच्यात काहीतरी अर्धवट सांगतो आणि मुलं आपली पळत सुटतात त्याच्या मागं. त्यांना काय माहितच नसतं काय झालंय. अरे बरोबर आहे ना, पहिल्या वर्षी फेल झाला फर्स्ट रिडिंग, दुसऱ्या वर्षी फेल झाला सेकंड रिडिंग, तिसऱ्या वर्षी फेल झाला थर्ड रिडिंग, चौथ्या वर्षी अक्कल आली आणि नोट्स काढल्या, सिलेक्ट झाला. मग नोट्स तर पहिल्यांदाच काढल्यात, पण त्याच्या आधी नव्हता काढला म्हणून फेल होत होता. आणि मी हे म्हणजे प्रत्येकालाच म्हणत नाहीये, काही विद्यार्थ्यांना हे लागू होतं. काही विद्यार्थी पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये पण पास होणारे आपल्याला मिळालेले आहेत, पण ते खूप कमी आहेत. मग या कमीमध्ये तुमचं नाव यावं यासाठी आधीच सगळ्या गोष्टी समजून घ्या. स्पर्धा परीक्षेतले सगळे मिथ दूर करण्याचा प्रयत्न माझा या ठिकाणी असणार आहे. तुम्हाला काही डाऊट असेल सगळ्या प्रश्नांची उत्तर माझ्याकडे. कसं तुम्हाला टाइम टेबल बनवायचं हे कळलंय, आज तुम्हाला नोट्स कशा बनवायच्या ते कळत आहेत. नंतर तुम्हाला उद्या परत कळेल पुढे जाऊन की बाबा वाचलेलं लक्षात राहत नाही, काय करू? आणि सगळं झाल्यावर पेपरला बसल्यावरती पेपरच सॉल्व्ह होत नाही, टाइमच पुरत नाही, काय करू? सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळणार आहेत. एकदम भारी सिरीज आहे ही, प्रॉपरली बघून घ्या. आणि तुम्ही पाहिल्यानंतर जेवढ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर कराल तर त्यांचं पण यांनी भलं होणार आहे. आणि त्यांचं भलं झालं की ते तुम्हाला आशीर्वाद देतील, त्यांच्या आशीर्वादाने तुमचं सिलेक्शन. शेअरिंग हे खूप महत्वाचं आहे. काही जण घाबरतात, हे नाही मला कळले दुसऱ्याला कशाला सांगू. तसं नसतं. तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्याला हेल्प कराल, दुसऱ्यासाठी काहीतरी चांगलं कराल, तर त्यांच्या मनात तुमच्याबद्दल चांगले विचार येतील आणि त्या चांगल्या विचारांमुळे तुमचं भलं व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे एकदा करून पहा. हे लेक्चर तुम्ही पाहताय, आवडलं, लगेच तुमच्या ग्रुपमध्ये लिंक शेअर करून टाकायची की बाबा आपल्या मित्रांना पण हे कळू देऊ, त्यांना पण फायदा होऊ देऊ.
आपण अधिकारी होऊ, आपल्याबरोबर आपले मित्र पण आपल्या बॅचमेट होऊन जातील, आपण सगळे एकत्र ट्रेनिंगला जाऊ. म्हणजे तेवढा कॉन्फिडन्स तुम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन जायचा प्रयत्न करा, तसा विचार करा. असं नका हे करू की मी ह्याला का सांगून त्याला का सांगू. तर ही नोट्स काढायच्या अशा पद्धतीत बघा. आता इथे मी डिजिटल नोट्स मेकिंग पण केलेली आहे. आजकाल खूप जण म्हणतायत की बाबा डिजिटल इंडिया आणि सगळं आता कॉम्प्युटराइज होतंय. आता आपण पण ऑनलाईन सेशन बघतोय ऑफलाईनच्या ऐवजी. ऑफलाईनमध्ये आपण पाहत होतो कोरोना नंतर ऑनलाईनमध्ये खूप साऱ्या गोष्टी आता झाल्या. तर मग नोट्स काढताना पण आपण ऑनलाईन वापरू शकतो. हे एक ॲप्लिकेशन आहे, प्ले स्टोअरवर आहे, एव्हरनोट नावाचं. तर म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये कॉलेज लाईफमध्ये वगैरे मी त्यावेळेस आता ही एनसीईआरटी दिसते तुम्हाला. एनसीईआरटीचे हे 5 चॅप्टर आहेत. हा 5वा चॅप्टर आहे कंझ्युमर राईट नावाचा. 74 पेज नंबर पासून 90 पेज नंबर, म्हणजे 15 पानांचा हा जवळपास चॅप्टर आहे. मध्ये 1-2 पेजेस असेच असतील. जवळपास 14-15 पानांचा हा चॅप्टर आहे. तर त्या 15 पानांच्या चॅप्टरची नोट्स मी एका पेजमध्ये काढली. तर मी काय केलं, माझ्या मोबाईलमध्ये एनसीईआरटीच्या पीडीएफ डाउनलोड केल्या. आपल्या ॲपवरती फ्री मटेरियल्समध्ये आहेत ह्या. तर त्या पीडीएफ डाउनलोड केल्या. पीडीएफ डाउनलोड केल्या आणि मोबाईलमध्ये मी वाचायचो, आणि वाचता वाचता जे महत्त्वाचं वाटायचं ते कॉपी करून इकडे पेस्ट करायचो, आणि मग त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे आहेत त्यांना डार्क करायचो आणि अंडरलाईन करायचो किंवा हायलाईट करायचो. इकडचे तिकडचे कुठले तरी मेसेज कॉपी पेस्ट करून व्हॉट्सअपला धडाधड टाकायचे, स्टेटसला ठेवायचे आणि नाचायचं. तसलं नाही बाबा. आपल्या स्वतःचा स्टेटस बनवण्यासाठी काम करायचं. व्हॉट्सअपचं स्टेटस 24 तासानंतर आपोआप जातं. एकदा बनवलं जर स्टेटस जाणार नाही. आणि तुम्हाला स्वतःला स्टेटस शोधायची गरज नाही, तुमचे फोटो लोकांच्या स्टेटसमध्ये लागतील. त्यामुळं याच्यासाठी काम करा. एक चॅप्टर उघडला. आता कसं आहे की समजा मला लोकलने प्रवास करून दूरवर जायचं, 1-1.5 तास मला वेळ लागतोय, किंवा तुम्ही बसने प्रवास करता एसटीतनं वगैरे कुठे, तर ही प्रोसेस ऑफलाईन आहे, ऑनलाईन नाही. नेट नसतं, असं लगेच मुलांकडे कारण असं नेट नसतं असं होतं. एक जागा पकडून बसलं, पीडीएफ ओपन केली, महत्वाचं ते वाटतंय ते कॉपी केलं, पेस्ट करत गेलो. व्हॉट्सअपवर वगैरे कुठे पण पेस्ट करणं आणि काय करणं त्यापेक्षा ह्याच्यामध्ये एव्हरनोटमध्ये फोल्डर असतं. त्यामध्ये फोल्डरचं नाव टाकलं इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्समध्ये इयत्ता 8वी 9वी 9वीचं 5वं चॅप्टर नाव टाकलं कंझ्युमर राईट. बनवल्या नोट्स. 1900, आता बघा ह्या नोट्स इंग्लिशमध्ये. इन 1985 युनायटेड नेशन अडॉप्टेड UN गाईडलाईन्स फॉर कंझ्युमर प्रोटेक्शन. कधी सुरुवात झाली? 85 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी सुरुवात केली. इंडियन गव्हर्नमेंट वॉज इनॅक्टेड ऑफ द कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 1986, पॉप्युलरली नोन ॲज कोपरा. इंडियामध्ये त्याचं ते शॉर्ट फॉर्म कोपरा बनलं, कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. आपण 86 मध्ये घेतलं, युनायटेड नेशननी 85. कोपरामध्ये काय असतं? 3 टायर क्वासी ज्युडिशियल मॅकिनरी, म्हणजे 3 स्तर आहेत त्याच्यामध्ये. पहिलं डिस्ट्रिक्ट लेवलचं जे ते 20 लाखापर्यंतचं सेटल करतं, स्टेट लेवलचं 1 करोड पर्यंतचं सेटल करतं, आणि नॅशनल लेवलचं 1 करोडच्या वरती. 3 स्तर आहे, जिल्हा स्तर, राज्य स्तर आणि बाकीचा देश स्तर. मग इन केस एखाद्या डिस्ट्रिक्ट लेवलला जर डिसमिस झाली तर तुम्ही पुढे पण अप्लाय करू शकता. इनॅक्टमेंट ऑफ कोपरा हॅज लेड टू सेटिंग अप अ सेपरेट डिपार्टमेंट ऑफ कंझ्युमर अफेन्स इन सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. कंझ्युमर अफेन्सचं एक सेपरेट डिपार्टमेंट सुरू झालं, म्हणजे मंत्रालयामध्ये एक वेगळं खातं. इंडिया हॅज बीन ऑब्झर्विंग 24 डिसेंबर आपण साजरा करतो इंडिया नॅशनल कंझ्युमर डे. मग हाच दिवस का साजरा करतो? कारण त्याच दिवशी इट वॉज दिस डे दॅट द इंडियन पार्लमेंट इनॅक्टेड द कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. मग याच दिवशी पार्लमेंटने ते मंजुरी दिली म्हणून तो दिवस 24 डिसेंबर. आणि ऑक्टोबर 2005 ही एक्स्ट्रा माहिती त्या धड्यात होती की ऑक्टोबर 2005 ला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी आरटीआय पण लागू केला, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, विच इन्शुअर्स द सिटीजन ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट द फंक्शन ऑफ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटची सगळी माहिती आरटीआय अंतर्गत आपल्याला मिळते. तर आता मी काय केलं, हे 15 पेजेसची नोट्स अशी मस्त 1 पेजमध्ये बनवली. आता मला सांगा, हे 100 पानाचं पुस्तक, 90 पानाचं पुस्तक, या जे 90 पानाच्या पुस्तकाचे माझ्याकडे 5-6 पानं आहेत. 6वीचं पुस्तक 10 पानात, 7वीचं पुस्तक 8 पानात, 9वीचं पुस्तक समजा 12 पानात, 10वी थोडी मोठी पुस्तक आहेत तर त्याला 20 पानं लागली. तर माझ्याकडे पूर्ण स्टेट बोर्डचं 70-80 पानांचं असे एक वही बनलेली आहे किंवा असे नोट्स बनलेले आहेत. जेव्हाही वाटेल तेव्हा मी डायरेक्ट त्या नोट्स काढतो, 3-4 तासात रिवाईज करून टाकतो, बस झालं. आता मी समजा 3 तासात ते 70-80 पानं रिवाईज मारली. परीक्षेत त्यातनं 3-4 जरी प्रश्न आले, झालं ना माझ्यासाठी भले. तर मग मी असं काय करतो की बाबा सायन्सचं असं, जॉग्राफीचं असं, इकॉनॉमिक्स, पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, तर स्टेट बोर्डच्या नोट्स, एनसीईआरटीच्या नोट्स,
त्यानंतर आपल्या रेफरन्सच्या, आपल्याकडे स्टडी मटेरियल लिमिटेड असं बनवून असेल ना तयार, आपण त्याला फक्त रिवाइज मारत जायचं आणि क्वेश्चन आन्सर टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायची. रिव्हिजन अँड टेस्ट सिरीज, रिव्हिजन अँड टेस्ट सिरीज. मुलाला रिव्हिजनच्या वेळेस प्रश्न येतो की रिवाइज काय करू, एवढं सगळं पडलंय माझ्यासमोर. तर तसा प्रश्न उपस्थित होत नाही. आणि टेस्ट सिरीजचं पण मी आता बोलतोय तर आपल्याकडे 700 टेस्ट सिरीज आपण रेडी करून ठेवलेल्या आहेत, 700. आणि आपली टेस्ट सिरीजची प्राइस एकदम इझी असते, 1 रुपयाची एक टेस्ट सिरीज. चॅप्टर वाईज त्याच्यामध्ये आहेत, फुल लेंथ आहेत, प्रीच्या आहेत, मेन्सच्या आहेत, गट अ ब क सगळ्या टेस्ट सिरीज. डायरेक्ट एकदा 700 रुपयाच्या 700 टेस्ट सिरीज परचेस करायच्या, वर्षभरासाठी तुमच्याकडे ऍक्सेस असतो. जेव्हा मन होईल त्यावेळेस तुम्ही डेली सॉल्व्ह करत गेले, 2-2, 3-3, 3-3 तुम्ही सॉल्व्ह करत जाऊ शकता. चॅप्टर झाला, चॅप्टरच्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्या, विषय झाला, विषयाच्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्या, फुल लेंथ टेस्ट सिरीज सॉल्व्ह करत गेले, फायनल पूर्ण टेस्ट सिरीज तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि कितीही वेळा सॉल्व्ह करू शकता, मराठी इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये. प्रत्येक टेस्ट सिरीजचं त्या ठिकाणी आपण एक्सप्लेनेशन पण दोन्ही भाषेत दिलेलं आहे. सगळं तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे. तुम्ही ॲपमध्ये ते डाउनलोड करून वाचून पण शकता. खूप काही गोष्टी आहेत. तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते पण करू शकता. म्हणजे माझ्या साईडनी जेवढं मी तुमच्यासाठी करू शकतो तेवढं मी करणार आहे. बाकी आता तुम्हाला किती हवंय किती नाही हे तुम्ही तुमचं डिसाईड करायचं. तर एकदा बघून घ्या तुम्ही कशा नोट्स बनवलेल्या आहेत काय. तर नोट्स बनवण्याच्या कलेमध्ये ह्या काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. आता या बाकीचं पण अजून गायडन्स मी तुम्हाला देणारच आहे. तर आता थोडक्यात आपण रिवाइज करू की काय काय झालेलं आहे. तर हे तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण शिकलो एव्हरीडेचं टाइम टेबल कसं असतं, 24/7 आणि हे काय आहे, शॉर्ट सेशन, लॉंग सेशन. ते सेशन बघून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल. आता आजचं हे दुसरं सेशन होतं की बाबा नोट्स मेकिंग कसं बनवायचं, काय करायचं. तर नोट्स का काढायच्या, काय रिझन, आणि ते फर्स्ट रिडिंग सेकंड रिडिंग सगळ्या मी खोडून काढल्या. त्यानंतर मग इथे हाऊ टू मेक नोट्स कशा बनवायच्या त्याच्या स्वतः मी डेमो पण दाखवले तुम्हाला की बाबा माइंड मॅप कसे क्रिएट करायचे. आणि हे एक मॅप क्रिएट करून दिला, माझ्या स्वतःच्या वहीचं पेज आहे हे. त्यानंतर मग ही तुमच्यासमोर लाईव्ह नोट्स काढून दाखवली आणि डिजिटल नोट्स कशा काढायच्या ते पण दाखवलं. तर याच्या व्यतिरिक्त अजून पण काय तुम्हाला प्रॉब्लेम असेल, माझा नंबर तुमच्याकडे आहे, तुम्ही त्यावरती मला मेसेज करू शकता किंवा चॅटमध्ये तुम्ही कोर्स विकत घेतला असेल तर तिकडे चॅट वगैरेचे सेक्शन पण आहेत. चॅटमध्ये तुम्ही मला तुमचं क्वेरी पाठवू शकता, त्याचा रिप्लाय पण मी तुम्हाला करेल. फक्त एकच आहे, तुम्हाला फायदा होतोय तर जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे शेअर करायचे. जेवढे जास्त विद्यार्थी एनरोल करतील तेवढ्या नवीन नवीन बॅचेस तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. करंट अफेअरची बॅच पण आपली येते आता, पूर्ण इयरली करंट अफेअर्स त्याच्यामध्ये असणार आहे. अजून कोणाला काय डाऊट असतील तर तुम्ही मला सांगा, ते डाऊट आपण क्लिअर करून घेऊ नेक्स्ट सेशनमध्ये. तर मला वाटते आजच्या सेशनमध्ये एवढं इनफ आहे. तुम्हाला काहीतरी प्रश्न अजून विचारायचे असतील तर मला चॅटमध्ये नक्की पाठवा. धन्यवाद सगळ्यांना, पुन्हा भेटूयात.